वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. इन दिस सेशन वी विल स्टडी HSC 12th Physics Chapter 10 Magnetic Fields Due to Electric Current Part 4. Next point is force of attraction between two long parallel wires. दोन लॉंग पॅरल वायर्सचा मधला अट्रॅक्शन फोर्स जे हा इथं आपण कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग एनिमेशन ऑफ दिस हियर. लेट अस ऑब्टेन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू लॉंग पॅरल वायर्स सेपरेटेड बाय डिस्टन्स d. आता ह्या दोन लॉंग पॅरल वायर्स आहेत. आणखीन ह्या दोन्ही वायरमध्ये डिस्टन्स जे आहे सेपरेशन स्मॉल d आहे. Let the currents in the two wires be I1 and I2. फर्स्ट वायर ज्या या फर्स्ट वायरमधून I1 इतका करंट फ्लो होतोय. सेकंड वायरमधून I2 इतका करंट फ्लो होतोय. The magnetic field at the second wire due to the current I1 in the first one. तर पहिली वायर जी आहे ह्या पहिल्या वायरमधून करंट फ्लो झाल्यानंतर ह्या पहिल्या वायरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. आणि हे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड ह्या सेकंड वायरच्या पोझिशनला किती असेल हे आपण फर्स्ट बघायचं आहे. तर ऑलरेडी आपण कोणतीही स्टेट कंडक्टिंग वायर असेल, स्टेट कंडक्टिंग वायरच्या सराउंडिंगला त्या वायरमधून जर करंट फ्लो झाला तर त्या सराउंडिंगला तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड त्याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे. ते B इक्वल टू μ0 I अपॉन 2π डिस्टन्स. तर इथं करंट I1 आहे त्यामुळे इथं आपण I1 घेतलेलं आहे. आणि डिस्टन्स जे आहे ह्या पहिल्या वायरपासून आपण ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड काढतोय त्या ठिकाणचं डिस्टन्स जे आहे D आहे. म्हणून B equal to μ0 I1 by 2π d. This is the magnetic field at the second wire due to first wire current flowing through first wire. पहिल्या वायरमधून करंट गेल्यानंतर ह्या सराउंडिंगला तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड ह्याची किंमत व्हॅल्यू ह्या B सेकंड वायरच्या ठिकाणी इतकी आहे. फोर्स ऑन द वायर सेकंड बिकॉज द करंट I2 and magnetic field B due to current in wire first. आता ह्या सेकंड पहिली वायरच्या पहिल्या वायरचं जे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं हे मॅग्नेटिक फील्ड ह्या सेकंड वायरला मिळालेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे की कोणतीही करंट कॅरिंग कंडक्टिंग वायर जी आहे ही करंट कॅरिंग कंडक्टिंग वायर जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ठेवली, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केली तर ती कंडक्टिंग वायर फोर्स एक्सपिरियन्स करते. एनी कंडक्टिंग वायर सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दॅट कंडक्टिंग वायर एक्सपिरियन्सेस फोर्स अँड फोर्स एक्सपिरियन्स बाय दॅट वायर गिवन बाय इक्वेशन. तर इक्वेशन जे F इज इक्वल टू IBL. ॲक्च्युली IBL साइन थिटा असतं पण इथं मॅग्नेटिक फील्ड जे 90 डिग्री असल्यामुळं साइन 91 येतं. ILB फक्त आहे IBL. पण इथं I जे करंट आहे ह्या वायरमधून ज्या वायर आपण ला फोर्स एक्सपिरियन्स होतो त्या वायरचा करंट घ्यायचा आहे I2. आणखीन त्या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड ह्या सेकंड वायरमुळं फर्स्ट वायरमुळं ह्या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड इतका आहे. हा I2 हा करंट आहे, हा ब्रॅकेट आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. इथं दाखवलं आहे B μ0 I1 अपॉन 2π d इथं आहे. आणखीन लेंथ पण इथं आपण लेंथ जे आहे DL घेतलेलं आहे आणि ॲड केलं आहे इंटिग्रेशन करून. त्यामुळे संपूर्ण लेंथ जे आहे टोटल लेंथ इंटिग्रेशन ऑफ DL येते. तर आपण ही वायर DL इमॅजिन करून आपण ते कनेक्ट केले जोडले त्यामुळे टोटल लेंथ याला येते इंटिग्रेशन ऑफ DL म्हणजे. म्हणून इक्वेशन आहे करंट इंटू मॅग्नेटिक फील्ड इंटू लेंथ. हे फोर्स असतो या सेकंड वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स असा आहे. पण इथलं सेकंड वायरचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे पहिल्या वायरमधून जे करंट फ्लो झाला आहे त्याच्यामुळे तयार झालं मॅग्नेटिक फील्ड या सेकंड वायरला मिळालेलं आहे. त्यामुळे ही सेकंड वायर एक्सपिरियन्स करते फोर्स. मग सेकंड वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स हा F आलेला आहे. ह्या I2 इंटू ब्रॅकेट μ0 I1 अपॉन 2π d ब्रॅकेट कंप्लीट इंटू इंटिग्रेशन ऑफ DL असा येतो. फोर्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर विल बी. आता ही संपूर्ण वायरवरचा फोर्स आहे. एका युनिट लेंथवरचा वायरचा फोर्स जे आहे हा F' आपण घेतला μ0 अपॉन 2π I1 I2 बाय d. तर इथं लेंथनं डिवाइड केलं ह्या इक्वेशनला दोन्हीकडं लेंथनं डिवाइड केल्यानंतर इकडचं लेंथ कॅन्सल होईल आणि फोर्स डिवाइड बाय लेंथ हे फोर्स पर युनिट लेंथ येतं आणि ह्याला आपण F' मानलेलं आहे. इथं F होतं. ह्या इक्वेशनला दोन्ही साईडला लेंथनं डिवाइड केलं आहे. इकडची लेंथ आणि इकडची लेंथ कॅन्सल होईल आणि इकडं F/L येईल. F/L म्हणजेच फोर्स पर युनिट लेंथ आणि फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे आपण त्याला F' म्हणलं. आणि हे फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे एका युनिट लेंथ वायरनं किती फोर्स एक्सपिरियन्स केला तो F' इक्वल टू μ0 2π into I1 I2 divided by d. This is the force experienced by this second wire due to magnetic field of first wire. पहिल्या वायरच्या मॅग्नेटिक फील्डमुळे सेकंड वायरने एक्सपिरियन्स केला फोर्स.
हे आपण इथं ॲनिमेशनच्या सहाय्यानं दाखवले पहा. याच्यामध्ये या दोन कंडक्टिंग वायर्स आहेत. दोन कंडक्टिंग वायर्स एकमेकाला पॅरल आहेत आणि समजा दोन्हीमध्ये एकाच डायरेक्शनमध्ये करंट गेल्यानंतर हे दोन्ही वायर एकमेकाला अट्रॅक्ट करतात. एकाच डायरेक्शनमध्ये दोन्ही वायरमधून करंट फ्लो झाला सेम डायरेक्शनमध्ये, तर दोन्ही वायर एकमेकाला अट्रॅक्ट करतात. दोन्हींच्यामध्ये तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ह्या मॅग्नेटिक फील्डमुळं ह्या दोन्ही वायर अट्रॅक्ट होतात. अपोजिट डायरेक्शनमध्ये जर करंट फ्लो झाला, ही इकडे ह्या वायरमधून इकडे करंट चालला आहे, ह्या वायरमधून इकडे करंट चालला आहे, त्यावेळी दोन्ही डायरेक्शनमध्ये जर करंट डायरेक्शन अपोजिट असतील तर ह्या दोन्ही वायर रिपेल होतात, एकमेकापासून दूर मूव्ह होतात, कारण सेम मॅग्नेटिक पोलॅरिटी एका साईडला आहे, त्यामुळे हे रिपेल होतात. दोन्ही डायरेक्शन करंटचे सेम असेल तर दोन्ही वायर हे अट्रॅक्ट होतात. तर हे अट्रॅक्ट आणि रिपेल आहे, हे दोन्ही एका साईडला डायरेक्शनला करंट झाल्यानंतर हे अट्रॅक्ट झालेलं आहे दोन्ही वायर्स. आणखीन ज्यावेळी ह्यामधून करंट अपोजिट डायरेक्शनमध्ये फ्लो होईल त्यावेळी हे दोन्ही एकमेकाला रिपेल करतील. इथं दाखवले बा दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होत आहेत. या ठिकाणी ह्या दोन्ही वायर रिपेल होतात. पहिल्या वायरमधून करंट फ्लो झाल्यामुळं काय पहिल्या वायरचं सराउंडिंगचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हे एक मॅग्नेटिक फील्ड आहे. दुसऱ्या वायरमधून पण करंट फ्लो झालेला आहे, त्यामध्ये करंट फ्लो झाल्यामुळे दुसऱ्या वायरच्या सराउंडिंगला पण मॅग्नेटिक फील्ड तयार झालं आहे. पहिल्या वायरच्या सराउंडिंगचं मॅग्नेटिक फील्ड, दुसऱ्या वायरच्या सराउंडिंगचं मॅग्नेटिक फील्ड, दोन्ही जे हे मॅग्नेटिक फील्ड्स आहेत ह्या दोन्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये इंट्रॅक्शन होऊन हे आयदर अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह फोर्स इथं एक्सपिरियन्स होतो. त्यामध्ये अट्रॅक्शन आणि रिपल्शन हे त्यांच्या पोलॅरिटीवर डिपेंड आहे. यांची पोलॅरिटी एका साईडला एन तयार झालं तर हे रिपल्शन असतं, किंवा एस तयार झालं तर पण रिपल्शन असतं. एस जर पोलॅरिटी एका साईडला आलं तर इथं अट्रॅक्शन असतं. त्यामध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की दोन्ही सेम डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होत असेल तर अट्रॅक्शन असतं वायरमध्ये, अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट फ्लो झाल्यानंतर हे रिपल्शन असतं. इथं दाखवलं आहे ॲनिमेशनच्या सहाय्यानं. If the currents I1 and I2 are parallel, the force will be attractive, otherwise repulsive. म्हणजे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की दोन्ही पॅरल करंट जे आहेत एकाच डायरेक्शनमध्ये असतील करंट, तर त्या दोन्ही वायरमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. आणखीन अपोजिट डायरेक्शन असेल करंटची तर दोन्ही वायरमध्ये रिपल्सिव्ह फोर्स असतो. लेट अस कन्सिडर अ सेक्शन ऑफ लेंथ L ऑफ वायर 2. द फोर्स ऑन दिस सेक्शन ड्यू टू करंट इन वायर फर्स्ट इज गिवन बाय. आता सेकंड वायर जे आहे, सेकंड वायरचा एल लेंथचा पण पोर्शन कन्सिडर केला, त्याच्यावरती जे फोर्स ॲक्ट होतो तो फर्स्ट वायर जे आहे, फर्स्ट वायरमधून करंट फ्लो झाल्यानंतर फर्स्ट वायरच्या सराउंडिंगला जे काही मॅग्नेटिक फील्ड तयार झाले हे मॅग्नेटिक फील्ड सेकंड वायरला त्याच्यावरती इन्सिडेंट होऊन त्या सेकंड वायरला फोर्स एक्सपिरियन्स होतो. तो एक्सपिरियन्स झाला फोर्स जे आहे एफ. सेकंड वायरमधून जाणार करंट, सेकंड वायरला असणारा मॅग्नेटिक फील्ड फर्स्ट वायरमुळं, आणखीन लेंथ त्याची याच्यावर डिपेंड असतं. त्यामुळं सेकंड वायरला जे आहे पहिल्या वायरमुळे मिळणारा जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते आपण μ0I1/2πd ऑलरेडी काढलेलं आहे, कॅल्क्युलेट केलं आहे. हे रिअरेंज केल्यानंतर इक्वेशन्स μ0I1I2L/2πd येतं आणि आपण हा F21 म्हणलं आपण, तर फर्स्ट वायरमुळं सेकंड वायरवरती एक्सपिरियन्स झालेला फोर्स, पहिल्या वायरचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे पहिल्या वायरच्या मॅग्नेटिक फील्डमुळं सेकंड वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स म्हणून आपण F21 लिहिलं इथं. Similarly, the force on the section of the same length L of wire 1 will experience force due to the current in wire 2. जसं आपण पहिल्या वायरमधून करंट फ्लो झाल्यामुळे पहिल्या वायरच्या सराउंडिंगचं मॅग्नेटिक फील्ड सेकंड वायरला इम्प्लिमेंट होऊन सेकंड वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स आहे तो इथं काढलेला आहे. तसं सिमिलरली आपण रिव्हर्स केसमध्ये सेकंड वायरमधून करंट फ्लो झाल्यामुळे सेकंड वायरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार झाला आणि ते सेकंड वायरचं मॅग्नेटिक फील्ड फर्स्ट वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स आहे तो पण असा सेम येतो, इक्वल टू, आणि त्या फोर्सला जे आपण this force we denote as F12 which is equal to opposite to F21. म्हणजे इथं सेकंड वायरमधून जे करंट फ्लो झाला आहे त्या करंट फ्लोमुळे जे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड फर्स्ट वायरला इम्प्लिमेंट होऊन फर्स्ट वायरने एक्सपिरियन्स केलेला फोर्स आहे म्हणून इथं F12 लिहिलं आहे. आणि F21 जे आहे हे फर्स्ट वायरमधून करंट फ्लो म्हणून फर्स्ट वायरच्या सराउंडिंगला तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड हे सेकंड वायरला इम्प्लिमेंट होऊन त्याच्यावरती ॲक्ट झालेला फोर्स F21 आहे. पण हे दोन्ही फोर्स जे आहेत इक्वल आणि अपोजिट असतात, त्यामुळं F21 इक्वल टू -F12. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन पर युनिट लेंथ इज, आता हे संपूर्ण वायरचा फोर्स आहे, पर युनिट लेंथसाठी आपण लेंथ इकडं आणलं तर असं होतं F/L. ह्या इक्वेशनमध्ये लेंथ इकडं Fला डिवाइड केल्यानंतर F/L इकडं μ0I1I2/2πd. आता F/L जे आहे फोर्स डिवाइड बाय लेंथ म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ, म्हणजे एका युनिट लेंथ वायरवरती किती फोर्स ॲक्ट झाला ते आहे. द मॅग्निट्यूड ऑफ द रिपल्सिव्ह फोर्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर इज ऑल्सो गिवन बाय सेम इक्वेशन. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असेल दोन्हींची इक्वेशन सेमच येतात.
अट्रॅक्शन फोर्स असेल तरी पण तेच इक्वेशन आहे, रिपल्शन फोर्स असेल तर पण तेच इक्वेशन आहे. फक्त करंटच्या डायरेक्शनवरती त्यांचा अट्रॅक्शनवर किंवा रिपल्सिव्ह फोर्स हे डिपेंड असतं. पॅरल करंट अट्रॅक्ट, अँटी पॅरल करंट्स रिपेल. आपण इथे जस्ट पहिला पाहिले बघा तेच आहे इथं. म्हणजे पॅरल करंट म्हणजे दोन्हींची डायरेक्शन समान असेल तर त्या दोन्ही वायर एकमेकाला अट्रॅक्ट करतात. अँटी पॅरल म्हणजे दोन्हींच्या मधला जाणारा करंट जे हा एकमेकाला अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर त्या दोन्ही वायर एकमेकाला रिपेल करतात. पण अट्रॅक्टिव्ह फोर्स आणखीन रिपल्सिव्ह फोर्स आहे, दोन्हींची इक्वेशन मात्र सेमच असतात इक्वेशन्स इथं. नेक्स्ट पॉइंट इज मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय अ करंट इन सर्क्युलर आर्क ऑफ वायर. तर कन्सिडर दिस डायग्राम. तर ही वायर जी आहे सर्क्युलर शेपमध्ये आहे. दिस इज द पार्ट ऑफ सर्कल. आपण जर हे पूर्ण सर्कल जर इमॅजिन केलं, या पूर्ण सर्कलचा हा एक पार्ट आहे, त्यामधून आय करंट फ्लो होतोय. आणखीन इथं आपण ओ जे पॉईंट घेतला सेंटर ह्याचं, हे जर आपण एंटायर सर्कल जर इमॅजिन केलं तर हे सेंटर ओ येतो इथं. इथून हे वायरपर्यंतचं अंतर जे आहे हे आर आहे. आणि दोन एंड जे आहेत ह्या दोन्ही एंडला आपण जर या लाईन जॉईन केल्या तर या लाईननं अँगल जे केलं हा थिटा घेतला आपण. अ सर्क्युलर आर्क ऑफ वायर ए बी कॅरिंग अ करंट आय. यामधून आय करंट फ्लो होतोय. हा सर्क्युलर आर्क आहे, ए बी वायर ते ए टू बी ही वायर आहे. द सर्क्युलर आर्क ए बी सबटेंड an angle theta at the center O of the circle of which the arc is part and R is radius, its radius. तर याची ही रेडियस आहे आर. आणखीन हा ए बी हा जे आहे हा इमॅजिन केलेला आपण सर्कल याचा एक पार्ट आहे. ओ हे सेंटर आहे, ए बी ही वायर आहे सर्क्युलर आर्कची. युझिंग बायोट-सावर्ट्स लॉ द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड ॲट ओ इज. आता ओ पॉईंटला पण ही वायर जी आहे ह्या वायरमध्ये फक्त आपण डी एल एलिमेंट घेतला एवढा छोटासा. या डी एल एलिमेंटमुळं ह्या ओ पॉईंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड जे आहे अकॉर्डिंग टू बायोट-सावर्टला आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. डी बी बार इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल बार क्रॉस आर बार अपॉन आर क्यूब. हा बायोट-सावर्ट लॉ आहे. बायोट-सावर्ट लॉ यूज करून आपण फक्त ह्या डी एल एलिमेंटमुळं ह्या ओ पॉईंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड हे कॅल्क्युलेट केलं. आणखीन डी एल बार क्रॉस आर बार जे आहे डी एल आर साईन थिटा येतं, पण इथं थिटा 90 आहे कारण या दोन्हीच्या मधला अँगल जे आहे 90 डिग्री आहे. आर आणि डी एल जे हे 90 डिग्री अँगल येतं, त्यामुळे साईन 91 येतं. त्यामुळे हे फक्त आय डी एल आर येतं इथं. डी एल आर हे आर आणि हे आर क्यूब जे यातलं एक आर कॅन्सल होऊन आर स्क्वेअर आलेला आहे. आणि दिस इज डी बी इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल बाय आर स्क्वेअर. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय अ करंट इन अ सर्क्युलर आर्क ऑफ वायर. ह्या सर्क्युलर आर्कमधनं जे आहे सर्क्युलर शेप वायर जे आहे ह्या सर्क्युलर शेप वायरमधनं करंट फ्लो झाल्यामुळं या सेंटरला जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं हे सेंटरचं मॅग्नेटिक फील्ड असं येतं. त्याच्यापूर्वी आपण ऑलरेडी ही जर वायर स्ट्रेट असेल, स्ट्रेट वायरच्या सराउंडिंगला पी पॉईंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड आपण पाहिलेलं आहे. हे स्ट्रेट वायरच्या ऐवजी ही सर्क्युलर वायर आहे. या सर्क्युलर वायरमधून करंट फ्लो झाल्यानंतर ह्या सेंटरला जे आहे ओ पॉईंटला तयार झालं मॅग्नेटिक फील्ड डी बी इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल अपॉन आर स्क्वेअर इतकं येतं. नेक्स्ट द टोटल फील्ड ॲट ओ इज देअरफॉर. आता आपण फक्त ह्या डी एल एलिमेंट जे आहे ह्या डी एल एलिमेंटमुळं ह्या ओ पॉईंटला असणारा मॅग्नेटिक फील्ड आपण डी बी काढलेलं आहे. तर संपूर्ण ए टू बी वायर जे आहे ह्या ए टू बी वायरमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड ह्या ओ पॉईंटला पाहायचं होतं आपण ते. तर ते आहे इंटिग्रेशन ऑफ डी बी बी. संपूर्ण मॅग्नेटिक फील्ड ह्या ए टू बी पर्यंतच्या वायरचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे आपण बी मानलं. फक्त आपण ह्या डी एल एलिमेंटमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड काढलं. परत नेक्स्ट डी एल एलिमेंटमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड, नेक्स्ट डी एल एलिमेंटमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड, नेक्स्ट डी एल एलिमेंट, असे छोटे छोटे डी एल एलिमेंटमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड हे डी बी डी बी येईल. मग हे डी बी डी बी आपण जर ॲड केलं तर आपल्याला टोटल मॅग्नेटिक फील्ड मिळेल म्हणून आपण इथं ॲड केलं. डी बी इंटिग्रेशन ऑफ डी बी घेतलेलं आहे. पण आपण डी बी ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं आहे. ती डी बीची व्हॅल्यू पुट केली म्यू नॉट आय डी एल अपॉन 4 पाय आर स्क्वेअर आहे. पण त्यापैकी म्यू नॉट 4 पाय आय हे कॉन्स्टंट आहे, आपण आउट ऑफ इंटिग्रेशन घेतलं. आणि इंटिग्रेशन जे आहे डी एल बाय आर स्क्वेअर. आणखी हे ए टू बी घेतलं याचं कारण आपल्याला ए पासून बीपर्यंत तेवढीच ही लेंथ ॲड करायची आहे. म्हणजे इथून इथं छोटा एलिमेंट डी एल जे आहे ह्याच्यामुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड, नेक्स्ट डी एल एलिमेंट ह्याच्यामुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड इथलं, नेक्स्ट डी एल एलिमेंट ह्याच्यामुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड, नेक्स्ट डी एल एलिमेंट ह्याच्यामुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड, नाही नेक्स्ट डी एल एलिमेंट ह्याच्यामुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड. फक्त इथून इथंपर्यंत जाऊन आपल्याला स्टॉप करायचं आहे म्हणून ए पासून इंटिग्रेशन आपण स्टार्ट केलं, ॲडिशन बीला जाऊन थांबलेलं आहे. म्हणून इथून आपण ॲडिशन एला स्टार्ट करायचं आहे, बीला थांबलेलं आहे आपण इथं, म्हणून हे लिमिट आहे. तर इंटिग्रेशन जे आहे ह्याचं आर बाय आर स्क्वेअर डी थिटा येतं. हे आपण हे डी एल जे आहे हे डी एल आपण थिटाच्या फॉर्ममध्ये आपण चेंज केलं आहे.
हे आर्क लेंथ, म्हणजे आपण थिटा जे आहे हे ए बी बाय आर येतं. मग थिटा इक्वल टू आर्क लेंथ डिवाइड बाय रेडियस, हे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. त्यावरून आपण डी एलची लेंथची ही डी एल लेंथ आहे ही आपण ह्यामध्ये फॉर्ममध्ये चेंज केलं आहे, लिमिट चेंज केलं आहे आर बाय आर स्क्वेअर डी थिटा. हे इकडचे हे टर्म्स कॉन्स्टंट ॲज इट इज आहेत. आणखी ह्याचं इंटिग्रेशन जे आहे 1 आर थिटा येतं, वेअर द थिटा इज इन रेडियन. थिटा हा अँगल रेडियनमध्ये आहे. मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ फुल सर्कल ऑफ वायर कॅरिंग अ करंट आहे. आता आपण फुल सर्कल जर कन्सिडर केलं इथं, तर ह्या फुल सर्कलमध्ये येणारे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड हा थिटा जे आहे हा 2π येतो इथं पूर्ण सर्कलसाठी. त्यामुळे आपण इथं 2π घेतल्यानंतर हे कॅन्सल होऊन बी इक्वल टू म्यू नॉट आय बाय 2π आर हे इतकं येतं. म्हणजे जे पूर्ण सर्कल आपण इमॅजिन केलं तर या पूर्ण सर्कलमुळे ह्या सर्कलच्या सेंटरला जे मॅग्नेटिक फील्ड येईल ह्यातून जे करंट पास झालं आहे आय, त्याच्यामुळे तयार झालं मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सर्कल हे बी इक्वल टू म्यू नॉट आय बाय 2π आर येतं. आणखीन एनी पार्ट ऑफ सर्कल असेल तर ते पार्ट ऑफ सर्कलसाठी असं येतं इक्वेशन. त्यामध्ये थिटा आपण फक्त किती हे अँगल आहे ते पुट करायचा, त्यामुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला मिळेल. पण आपण जर पूर्ण सर्कल इमॅजिन केलं तर थिटा हा 2π येतो, त्यामुळे आपण हे इक्वेशन म्यू नॉट आय बाय 2π येतं. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ दिस आर्क लेंथ और टोटल एंटायर सर्कल. म्हणजे एंटायर सर्कल असेल किंवा हे सर्कलचा पार्ट असेल आर्क लेंथ असेल त्यापासून मॅग्नेटिक फील्ड जे आहे बी, इथं एक इक्वेशन आहे. आणि स्पेसिफिक केस आपण फॉर सर्कल आपण बघितले हे असं मॅग्नेटिक फील्ड येतं हे. Next point is axial magnetic field produced by current in a circular loop. Now consider this diagram and corresponding animation. Already आपण सर्क्युलर वायर असेल ह्या सर्क्युलर वायरच्या सेंटरला जे मॅग्नेटिक फील्ड येतं हे सेंटरचं मॅग्नेटिक फील्ड आपण प्रिव्हियस डिरेक्शनमध्ये पाहिलेलं आहे. आता इथं तीच सर्क्युलर वायर आहे, याच सर्क्युलर वायरमधून करंट फ्लो होतं आहे, पण हा जे ॲक्सिस आहे हा ॲक्सिस ह्या सर्क्युलर वायरच्या प्लेनला परपॅन्डिक्युलर आहे. आणि ह्या ॲक्सिसवरती आपण इथं ह्या पी पॉईंट आल्यानंतर या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. या सर्क्युलर वायरमधून करंट फ्लो झालेला आहे, करंट फ्लो झाल्यानंतर सराउंडिंगला सर्व ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. आणि हे सर्व ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे फक्त आपण ह्या ॲक्सिसवरती पी पॉईंटला इथं आल्यानंतर इथलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड आपण इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. नाव कन्सिडर दिस ॲनिमेशन अँड अ सर्क्युलर लूप ऑफ वायर कॅरिंग अ करंट आय अँड रेडियस ऑफ द लूप इज कॅपिटल आर. आता ही सर्क्युलर लूप आहे, या सर्क्युलर लूपमधनं करंट आय इतका फ्लो होतो आहे आणि याची रेडियस जी आहे ही रेडियस कॅपिटल आर आहे ह्या सर्क्युलर लूपची. द मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट पी ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द एलिमेंट डी एल ऑन द लूप युजिंग बायोट-सावर्ट लॉ. तर आपण ही जी सर्क्युलर वायर आहे ह्याच्यामध्ये पण दाखवलं आहे ॲनिमेशनमध्ये पण, हे सर्क्युलर वायरमधलं फक्त आपण छोटंसं इथलं डी एल लूप घेतलेलं आहे. संपूर्ण सर्क्युलर वायरच्या ऐवजी ह्या संपूर्ण वायरच्या ऐवजी फक्त डी एल लूप घेतलेलं आहे. आणि ह्या फक्त डी एल लूपमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड ह्या पी पॉईंटला हे आर डिस्टन्सवरती पी पॉईंट आहे, ते मॅग्नेटिक फील्ड डी बी जे आहे हे या डायरेक्शनमध्ये येतं. आणि ते अकॉर्डिंग टू बायोट-सावर्ट लॉ इथं पण ह्या ह्याच्यामध्ये डायग्राममध्ये पहा, हे आपण जे डी एल एलिमेंट घेतला आहे हा डी एल एलिमेंट इथला, या डी एल एलिमेंटमुळं हा डी एल एलिमेंट पासून पी पॉईंट जे आहे हा पी पॉईंट आर एवढ्या अंतरावरती आहे. या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड फक्त डी एल एलिमेंटमुळं ते अकॉर्डिंग टू बायोट-सावर्ट लॉ ते असं येईल. बायोट-सावर्ट लॉ आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, डी बी इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4π आय इंटू डी एल बार क्रॉस आर बार बाय आर क्यूब. तर इथं आर स्क्वेअर जे आहे आर स्क्वेअर इक्वल टू स्मॉल आर स्क्वेअर इक्वल टू कॅपिटल आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. इथं हे डायग्राम बघा, राईट अँगल ट्रँगल आहे हा, राईट अँगल ट्रँगलमध्ये ही साईड झेड आहे, हे आर आहे, ही इथं आर आहे कॅपिटल आर. राईट अँगल ट्रँगलमध्ये हे स्मॉल आर स्क्वेअर इक्वल टू कॅपिटल हा हे कॅपिटल आर आहे कॅपिटल आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर होतं. किंवा इथं सुद्धा हे स्मॉल आर स्क्वेअर जे आहे हा राईट अँगल ट्रँगल आहे, हे स्मॉल आर स्क्वेअर इक्वल टू हे कॅपिटल आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर हा राईट अँगल ट्रँगलमध्ये हा लॉ यूज केला आहे. आपण ह्या स्मॉल आर स्क्वेअरची व्हॅल्यू इथं पुट करायची आहे. तर हे आपण डी एल बार क्रॉस आर बार जे आहे हे डी एल आर साईन थिटा येतं, पण इथं थिटा 90 असल्यामुळं डी एल इंटू आर फक्त येतं, मग एक आर कॅन्सल नंतर इथं आर स्क्वेअर येतं. मग आय डी एल जे आहे आणि हे आर स्क्वेअर आहे, मग हे आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपण ह्या राईट अँगल ट्रँगलवरून ही व्हॅल्यू पुट केली इथं, ही आर स्क्वेअरची व्हॅल्यू इथं पुट केली पहा. रिमेनिंग टर्म्स म्यू नॉट 4π ॲज इट इज आहे, आय ॲज इट इज आहे, डी एल पण ॲज इट इज आहे. फक्त आर स्क्वेअर जे आहे हे आर स्क्वेअर आपण इथं पुट केलं आहे या राईट अँगल ट्रँगल लॉनुसार. नाव नेक्स्ट आता आपण फक्त ह्या डी एल एलिमेंटमुळे असणारं मॅग्नेटिक फील्डला काढलेलं आहे पी पॉईंटचं. द नेट कॉन्ट्रीब्युशन अलॉंग द झेड ॲक्सिस इज ऑप्टेन बाय इंटिग्रेटिंग. आता आपण फर्स्ट ह्या डी एल एलिमेंटमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड ह्या पी पॉईंटचं
नेक्स्ट डी एल एलिमेंटमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड, नेक्स्ट डी एल एलिमेंट, असं संपूर्ण जे वायर आहे सर्क्युलर वायर, ह्या संपूर्ण सर्क्युलर वायरवरती आपण डी एल एलिमेंट आपण छोटे छोटे इमॅजिन करून प्रत्येक डी एल एलिमेंटचं मॅग्नेटिक फील्ड आपण इथं कॅल्क्युलेट केलं. आणि संपूर्ण मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे संपूर्ण मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करण्यासाठी पण हे डी एल एलिमेंटची डायरेक्शन जी आहे ही डायरेक्शन अशी डी बी आहे. ही आपण डी बी डायरेक्शन रिझॉल्व केली व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलला. तर व्हर्टिकलच्या डायरेक्शन आहे डी बी झेड जे आहे हे डी बी झेड प्रत्येक डी एल एलिमेंटचं हे ॲड होतं आणि डी बी परपॅन्डिक्युलर हे संपूर्ण एलिमेंटचे हे एकमेकाला कॅन्सल करतात. कशामुळं? तर या डी एल एलिमेंटचं डी बी परपॅन्डिक्युलर इकडे येतं, इकडच्या डी एल एलिमेंटचं डी बी परपॅन्डिक्युलर इकडे येतं, हे दोन्ही एकमेकाला कॅन्सल करतात. त्यामुळे डी बी परपॅन्डिक्युलर सर्व एलिमेंटचे कॅन्सल होतात. आणखीन डी बी झेड जे आहे हे ह्या पॅरल डायरेक्शनमध्ये हे थिटा येतं, त्यामुळे ह्याची डी बीच्या अलीकडे डी बी कॉस थिटा येते. हे सगळे ॲड केले तर हे डी बी झेड इक्वल टू डी बी कॉस थिटा ओव्हर एंटायर लूप. तर कॉस थिटा जे इथं थिटा हा आपण अँगल घेतला इथला, याचं कॉस थिटा घेतल्यानंतर ॲडजस्टंट साईड डिवाइड बाय हायपोटेन्यूस म्हणजे हे आर डिवायडेड बाय स्मॉल आर येतं इथं. पण स्मॉल आर आपण ऑलरेडी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेलं आहे, झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर येते. ही व्हॅल्यू पुट केली आणि कॉस थिटा व्हॅल्यू इथं पुट केली ह्या इक्वेशनमध्ये. आणि डी बी जे आहे इंटिग्रेशन ऑफ डी बी घेतलं झेड म्हणजे संपूर्ण जे एलिमेंट आहे त्या प्रत्येक एलिमेंटमध्ये असणारं मॅग्नेटिक फील्ड इथलं आपण ॲड केलं. डी बी झेड जे आहे हे फक्त डी एल एलिमेंटमुळे आहे, असे आपण सगळ्या डी एल एलिमेंटचे मॅग्नेटिक फील्ड ॲड केले, इंटिग्रेशन घेतलं. पण डी बी झेडची व्हॅल्यू आपण पुट केली. डी बी झेड व्हॅल्यू जे आहे म्यू नॉट आय डी एल अपॉन 4 पाय आर स्क्वेअर जे इथं इक्वेशन आहे झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर हे पुट केलं आणि कॉस थिटा इथला हा कॉस थिटा आहे, ही डी बीची व्हॅल्यू आहे. हे इंटिग्रेशन घेतलं आहे, मग कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनच्या बाहेर घेतल्या. आणि इंटिग्रेशन जे आहे फक्त डी एल एलिमेंटचं येतं म्हणजे ॲडिशन आहे डी एल एलिमेंट. मग आपण जर हे डी एल एलिमेंट जर आपण ॲड करत गेलो असे ह्या संपूर्ण एंटायर सर्कल वायरवरती डी एल एलिमेंट जर आपण ॲड करत गेलो तर संपूर्ण ही लेंथ असते संपूर्ण लेंथ ही सर्कम्फरन्स येते. मग रेडियस कॅपिटल आर आहे त्यामुळे सर्कम्फरन्स हे 2 पाय आर आला. म्हणजे इंटिग्रेशन जे आहे फक्त डी एलचं येतं, बाकीचे आर स्क्वेअर झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर सगळे कॉन्स्टंट आहेत. आणखी डी एल जे आहे ह्याचं जर आपण ॲडिशन केल्यानंतर हे 2 पाय आर येतं प्लस कॉस थिटा जी व्हॅल्यू आहे ही कॉस थिटा व्हॅल्यू आपण आर बाय झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर टाकले इथं. ही व्हॅल्यू इथं टाकलेली आहे झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आणखीन ही ऑलरेडी झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर हे 1 टाईम आहे आणि इकडं रूट आहे म्हणजे हाफ आणि हे 1 3/2 येतं इथं. नेक्स्ट हे 2 पाय आर हे इंटिग्रेशन झालेलं आहे. आता हे रिअरेंज केल्यानंतर टर्म्स हे 2 जार 4 इथं पाय कॅन्सल होईल. मग रिमेनिंग इक्वेशन जे आहे म्यू नॉट अपॉन 2 आय आर स्क्वेअर बाय झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2 बी झेड. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पी पॉईंट ड्यू टू दिस सर्क्युलर कॉयल. ही सर्क्युलर वायर जे आहे या सर्क्युलर वायरमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड ह्या पी पॉईंटला इतकं येतं. ह्याच्यामध्ये आपण जर स्पेशल केस केली जर हे झेड 0 असेल म्हणजे सेंटरला आपलं मॅग्नेटिक फील्ड पाहिजे असेल तर झेड 0 टाकल्यानंतर हे आर स्क्वेअर रेस टू 3/2 म्हणजे हे आर क्यूब येतं. हे आर क्यूब आणि हे आर स्क्वेअर कॅन्सल झाल्यानंतर इथं आर येतं फक्त म्यू नॉट आय बाय 2 आर हे सेंटरचं मॅग्नेटिक फील्ड येतं. ॲज इट इज आपण ऑलरेडी प्रिव्हियस केसमध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे ते. आणि जनरल केस असेल ह्या पी पॉईंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड ह्या सर्क्युलर वायरमुळं इतकं येतं. दॅट इज म्यू नॉट आय आर स्क्वेअर बाय 2 इंटू ब्रॅकेट आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू ब्रॅकेट रेस टू 3/2 इतकं येईल मॅग्नेटिक फील्ड हे या ठिकाणचं पी पॉईंटचं. Thank you for watching this video. Keep watching videos. And for other videos, see description box of this video. And don't forget to subscribe, like and share.